आज दिल्लीतला दिवस गाजला तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे। काँग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारामध्ये या प्रकरणी निदर्शनं केली आणि अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर नागपूर अधिवेशनातही याचे पडसाद उमटलेत। पाहुयात आज दिवसभरामध्ये काय काय घडलंय। काँग्रेसच्या खासदारांचं संसदेच्या आवारातलं हे आंदोलन। काँग्रेसचा हा संताप आणि घोषणाबाजी आहे ती अमित शहांच्या विधानाच्या विरोधातली। अमित शहांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक विधान केलं। मान्यवर, अभी एक फैशन होगा है आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अच्छी बात है ना, सुनिए तो। अमित शहांच्या या विधानाविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे। भाजपचा बुरखा फाटलेला आहे। यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे। यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे। नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले। एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे। आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली का? हे त्यांना मान्य आहे का? हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे। आम्ही अमित शहाजींच्या कालच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून आम्ही निषेध करतो। त्यांनी काल ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेख न करता आंबेडकर आंबेडकर आपण केलं, तेवढं देवाचं नाव घेतलं तर देव पावला असता असं म्हणणं, म्हणजे यांचं या देशाच्या संविधान निर्मात्याच्या बद्दलचं मत काय हे भाजपचं खरंच चेहरा आज देशाच्या जनतेच्या समोर आलेला आहे। ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला होता, आम्हाला देवळात जाऊ देत नव्हते, त्या देवाचं तुम्ही आम्हाला नाव घ्यायला सांगताय? अहो, आमच्या दृष्टीने देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत। आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे, मनातला आवाज। अमित शहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाचे विधानसभेतही पडसाद उमटलेत। शहांच्या विधानावरून विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केला। अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। या मुद्द्यावरून काँग्रेसचे आमदार नितीन राऊत आणि आशिष शेलारांमध्ये खडाजंगी झाली। अध्यक्ष महोदय, हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे। संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे। दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहेत। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, सदर औचित्याच्या मुद्द्यावर सदस्यांना त्यांचं मत मांडण्याचा आणि विषय मांडण्याचा नाही, त्यांनी औचित्य मांडलं नाही। तुम्ही काहीतरी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून इन्फॉर्मेशनचा पण अधिकार आहे। पण अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना, राज्यसभेच्या प्रोसिडिंग्सवर इथे चर्चा करणार का? अध्यक्ष महोदय, आपल्याला ठरवायला लागेल ना, आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा। राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं। अध्यक्ष महोदय, भाजप घटनेच्या आणि आंबेडकरांच्या विरोधात आहे असं म्हणत राहुल गांधींनीही अमित शहांवर निशाणा साधलाय। ये कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है। ये इन्होंने कहा, ये पहले ही कह रहे थे कि कॉन्स्टिट्यूशन को हम चेंज करेंगे। ये इसके खिलाफ हैं, अंबेडकर जी के खिलाफ हैं, उनकी विचारधारा के खिलाफ हैं। इनका पूरा का पूरा काम अंबेडकर जी ने जो किया और जो कॉन्स्टिट्यूशन है उसको खत्म करने का है, तो सब पूरा देश जानता है। काँग्रेसनंच आंबेडकरांचा विरोध केला असं म्हणत भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। नेहरू गांधी परिवार और कांग्रेस की अंबेडकर विरोधी सोच
और जो अंबेडकर जी की सोच थी कि SC, ST, OBC को आगे लाना है, उनको उनका हक दिलाना है, उसके लगातार विरोध करते रही तो कांग्रेस पार्टी करती रही। एक पीढ़ी नहीं, 4-4 पीढ़ियों ने विरोध किया है, चाहे नेहरू जी हों, इंदिरा जी हों, राजीव गांधी जी हों या अब राहुल गांधी जी हों। और राहुल गांधी जी ने तो अमेरिका में जाके यहाँ तक बयान दे दिया कि कैसे आरक्षण को खत्म करने की सोच है। जो नेहरू जी अंबेडकर जी को हराने के लिए प्रचार करने स्वयं पहुंचे थे, आज उन्हीं की ही चौथी पीढ़ी को अंबेडकर जी की फोटो लेकर उतरना पड़ा, क्योंकि कांग्रेस का काला चिट्ठा खोलने का काम अमित शाह जी ने किया है, उनकी सच्चाई को सामने लाने का काम किया है। पंतप्रधान मोदींनीही अमित शहांची पाठराखण करत काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। अमित शहा यांनी काँग्रेसची काळी बाजू जनतेसमोर आणली। काँग्रेसनं वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा आणि दलित समाजाचा अवमान केला। पंडित नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात प्रचार केला होता। काँग्रेसनं 2 वेळा बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं होतं। काँग्रेसनं डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न नाकारला। काँग्रेसनंच आंबेडकरांचा फोटो संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावू दिला नाही। विरोधकांच्या गदारोळानंतर अमित शहांनीही त्यांची बाजू मांडली आहे। त्याचवेळी पुन्हा काँग्रेसवर टीका केली आहे। मगर संसद जैसे देश के सर्वोच्च लोकतांत्रिक फोरम में जब चर्चा होती है तब इसमें एक बात कॉमन होती है कि बात तथ्य के आधार पर होनी चाहिए और बात सत्य के आधार पर होनी चाहिए। कल से कांग्रेस पार्टी ने जिस तरह से तथ्यों को तोड़ मरोड़ कर रखने का प्रयास किया है, ये अत्यंत निंदनीय है और मैं इसकी निंदा करना चाहता हूं। गेल्या काही दिवसात नेहरू आंबेडकर यांच्यावरून जोरदार राजकीय घमासान सुरू आहे। आता अमित शहांच्या विधानानंतर महापुरुषांवरून आरोप प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।